जी व्यसनं असलेली सफाई कामगारांच्या वसाहतीमध्ये, झोपडपट्टीमध्ये विविध प्रकारची लोक असून देखील चांगो शिंदेंच्या कुटुंबियातील मुलांना एकालाही कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन नाही. इवन दो चांगो शिंदेंच्या मुलालाच नाही तर त्यांच्या संपूर्ण खानदानामधील नातेवाईकांना, मग त्यांचे चुलत सख्खे भाऊ, त्यांचं कुटुंब, आमचं कुटुंब, अजून आमचे सगळे गावाकडचे कुटुंब, फॅमिली विविध आजूबाजूला चाळीमध्ये राहायची. आमचं कुटुंब म्हणजे 15 माणसाचं एकत्रित कुटुंब होतं. 15 माणसाचं एकत्रित कुटुंब होतं. आताच्या नवीन जनरेशननुसार वाढत्या पॉप्युलेशन लोकसंख्येनुसार स्वतंत्र स्वकुटुंबीय प्रथा आली. प्रत्येकाचं लग्न झालं, मोठी झाली. त्यामुळे प्रत्येकाने आपापले घरं स्वकष्टाने बनवले. आम्ही 4 भावंड ठाण्यातच राहतो. प्रत्येकाचा फ्लॅट आहे. काकांची मुलं ठाण्यातच राहतात. प्रत्येकाचा फ्लॅट आहे. हे केवळ साध्य कशामुळे झालं? देवगत कामगार नेते चांगो शिंदे, सफाई कामगार ते कामगार नेतेपर्यंत जे काही कष्ट केले, अनुभवले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महामन विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आम्हाला आरक्षणाद्वारे जो काही हात दिला, त्या आरक्षणाद्वारे जे काही उन्नती झाली संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची, त्यातून जे काही आम्ही उपसलो, तयार झालो आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्वावरती आम्ही प्रगल्भ झालो, शिक्षणाने झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? शिका, संघटित व संघर्ष करा. शिका, संघटित व संघर्ष करा. अन्यायाचा प्रतिकार करा. हारलो तरी चालेल पण लढा. या बहुउद्देशीय मार्गदर्शन तत्वानुसार ही तत्वे आम्ही खुदबखुद अनुभवून लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि कामगार नेते, दिवंगत कामगार नेते साथी जॉर्ज फर्नांडचे मार्गदर्शन बाबांना लाभले. बाबा कामगार नेते झाले, मोठे झाले, नावाने मोठे झाले. बाबांनी स्वतः नगरसेवक घडवले. 70च्या दशकामध्ये नगरसेवक घडवले. 80च्या दशकामध्ये नगरसेवक घडवले. ते नगरसेवक घडवले नाहीत, ते नगरसेवक विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये, विधान परिषदेपर्यंत पोहोचले. वसंतराव डावकरेच्या स्वरूपामध्ये उपसभापती, 25 वर्ष आबादी सत्ता. कोणी बनवलं, कोणी घडवलं? घडले देवगत चांगो शिंदे म्हणून घडले वसंतराव डावकरे, घडले चांगो शिंदे म्हणून घडले लव इंगळे, घडले रमेश पंडित. असा विविध समाज घडवला. आणि त्या काही 2 नगरसेवक दिले नाही तर 3-3 नगरसेवक आमचे बाबा सत्तेमध्ये होते. आणि सर्वांना काम, धंदा, नोकरी, गावाकडचं पूर्ण रायगड आणला हो, ठाण्यामध्ये बसवला. संपूर्ण त्या काळची नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, एवढं त्या काळी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका कोणी महत्त्व देत नव्हते. सफाई कामगार म्हणजे तुच्छ समजले जायचे. सफाई कामगार म्हणजे तुच्छ समजले जायचे. कोणी नोकरी करायला तयार व्हायचं नाही. त्या काळी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका सफाई कामगार म्हणजे तुच्छ समजलं जायचं. त्यामुळे कोणी नोकरी करायला तयार नसायचं. बाबांनी पूर्ण रायगड जिल्हाच या ठाण्यामध्ये आणून बसवला आणि या ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकेमध्ये लावला. आता महानगरपालिकेने त्या सर्व कामगारांचे वारसा हक्क म्हणून हे सर्व कामगार चांगो शिंदेंना एक देव माणूस मानतात. एक देव माणसाने आमचं भलं केलं म्हणून आज आमचे वारसाचे सरकारी नोकऱ्यांमध्ये सफाई कामगारांचे वारसाचे क्लरिकल ते मोठ्या लिपिक पदापर्यंत पोहोचतात. हे सर्व देवगत कामगार ते चांगो शिंदे यांच्या देवाच्या आशीर्वाद लावलेला आशीर्वाद आज म्हणून नाव करतात. म्हणून सांगतोय चांगो शिंदेंचं 1960 पासून अबाधित वर्चस्व आणि ज्यांनी घडवली नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अस्तित्व घडवलं. म्हणून आजचे आलेले राजकीय नेते हे पोटं भरतात. आजचे आलेले पोटं भरून मोठे झाले, पोटं कमीही केले आणि संपूर्ण महानगरपालिका बर्बाद केली भ्रष्टाचाराने, खोक्याने, टक्केवारीने. प्रचंड महानगरपालिका जे बाबाने स्वरूप दिलं, ती नगरपालिका ग्रामपंचायतपासूनची ती महानगरपालिका प्रसाद झाली. आलेले प्रशासक सोनी
82मध्ये जेव्हा महानगरपालिका प्रस्तावित आलेले प्रशासक सोने स्वतः आमच्या घरी आले, कारण बाबा सत्तेत होते. घरी आले, पूर्ण कामगार वसाहत पाहिली, दरिद्र वसाहत पाहिली, गलिच्छ वसाहत पाहिली आणि तात्काळ सोनीने निर्णय घेतला की तुम्हाला आम्ही कामगारांना पक्क्या स्वरूपाच्या घरा देऊ आणि त्याप्रमाणे लपाटचाळीचे सिमेंटची घरं झाली आणि आत्ता इमारती स्वरूपात आलं. पण आता इमारती तोडल्या, आता नव्याने इमारती बांधायचं आंदोलन मी छेडणार आहे. जी सफाई कामगारांना शासनाचे ध्येय धोरणानुसार जे अध्यादेश आहेत, जिथे सफाई कामगार राहतो तिथेच मूळ ठिकाणी त्यांना घरं मिळाली पाहिजेत. हे सर्व इतिहास सांगायचं गरज आहे, कारण आज जे काय आहोत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आम्ही घडलो, म्हणून आहोत. तुमच्यासमोर एवढे विद्वत्ता, एवढं सुख समाधान सगळ्या लोकांना मिळण्याचं कारण म्हणजे एकमेव चांगो शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद.